लग्नानंतर पत्नीला मानसिक त्रास देणे, हुंड्यासाठी छळ करणे, सतत मारहाण करणे, शिवीगाळ करणे, खर तर हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे. पत्नीचा छळ या गुन्ह्याअंतर्गत IPC कलम 498A अंतर्गत अशा व्यक्तीवर, मग तो पती असेल, सासू सासरे असतील, यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आणि ज्याच्यामध्ये हा गुन्हा जामीन न मिळणाऱ्यापैकी आहे, अजामीन पात्र आहे. कारण इथं तुम्ही इतक्या क्रूर पद्धतीनं त्यांच्यासोबत वागलेले असतात की माणूस म्हणून तुम्हाला शिक्षाच करणे अपेक्षित असते. आणि याच्यामध्ये माननीय न्यायालयाला जे पुराव्यानिशी त्यांच्यासमोर सादर केलं जाईल त्या प्रकरणी त्या आरोपींना तशी कठोर शिक्षा दिली जाते. म्हणजे पत्नीचा छळ अर्थात क्रुएलिटी अगेन्स्ट वाईफ, या पत्नीचा छळ या प्रकार, आणि यामध्ये IPC कलम 467 अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा याच्यामध्ये लागू शकते. इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा तुम्ही कोणाची बनावट कागदपत्र तयार केले तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो.